पुढच्या बातमीकडे वळूयात। आमचे 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची भेट असेल असं रोहित पवारांनी म्हटलंय। पवारांचे खासदार मोदींना भेटण्यापूर्वी रोहित पवारांचे विधान आहे। पवारांचे सर्व 8 खासदार उद्या मोदींची भेट घेणार आहेत, तर डिलिमिटेशनवर चर्चा करायला हरकत नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। वेगळं असो इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8च्या 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। 50% असू नाहीतर काही वेगळं असू, कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे। जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे। 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशन मध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही। एवढं करून तुमच्या खासदारांनी समजा ऐनवेळी जसं मोदींनाच भेटायला चाललेत, काही सेटलमेंट झाली, मग पुढे काय? कदाचित मोदी साहेबांना जाऊन हे सांगण्यासाठी जात असते की डिलिमिटेशन करू नका। जे काही संशय जो हेतू आहे हे जाणीवपूर्वक मतदारसंघ काही कमी करायचे, त्याला राजकीय आखाडा, आता निवडणूक आयोगावर मी बोलणं योग्य नाही, पण आतापर्यंतची प्रक्रिया बघितल्यानं निवडणूक आयोगावरच विश्वास राहिलेला नसल्यामुळे चर्चेद्वारे जर सरकारच्या वतीने हमी देण्यात आली, सत्तारूढ भाजपच्या वतीने हमी देण्यात आली की डिलिमिटेशन करताना कुठल्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न करता डिलिमिटेशन होईल, तर त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत नाही अशी भूमिका आपण मांडलेली आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बिल कसं येत आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असेल। जर सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याची निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील।